जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती। तर मित्रांनो, आज आपण जिगरीचा बर्थडे म्हणजे आपला मित्राचा बर्थडे निमित्त आपण बॅनर तयार केला आहे। तर ते बॅनर आज आपण तुम्हाला दाखवणार आहे कसं आहे, काय प्रकारे ते PLP फाईल ओपन करण्यासाठी काय लागणार आहे, कोणता पासवर्ड लागणार आहे, हे सर्व काही आपण आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला जराही स्किप न करता बघायचं आहे आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो। तर चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल दिलेलं आहे, ते मटेरियल आणि ZArchiver नावाचं ॲप्लिकेशन आणि पिक्सल लॅब या 3 गोष्टी डाउनलोड करून घ्यायचा आहे। या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरती पण अवेलेबल आहे, तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता। तर सर्वात अगोदर ZArchiver नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि आपल्या डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे। त्यामध्ये आपण एक झिप फाईल दिलेली आहे, त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर काय अशा प्रकारे आपलं जिगरी बर्थडेचा एक फोल्डर तयार झालेला आहे। तर या फोल्डरच्या आतमध्ये आपली PLP फाईल दिलेली आहे। तर PLP फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। .plp वरून क्लिक करून आपल्या जे डाउनलोड फोल्डरमध्ये आपण फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं आहे। तर फोल्डर ओपन झाल्यानंतर मित्रांनो, काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर काही अशा प्रकारे बघू शकता आपलं बॅनर एकदम खतरनाक असं ओपन झालेलं आहे। बघू शकता एकदम टेक्स्ट इफेक्ट आपण एकदम प्रॉपर लावलेला आहे, मागे बर्थडे लिहिलेला आहे, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस। इथे तुम्ही तुमच्या मित्राचं नाव पण टाकू शकता, इथे वाढदिवसाचा कॉपी करून तुम्ही वरती नाव टाकू शकता। काय अशा प्रकारे डेट चेंज करायची असेल तर इथे डेटची लेअर आहे, इथून तुम्ही डेट पण चेंज करू शकता आणि फोटोज पण चेंज करायचे असतील तर इथे हे फोटोला हाईड करून घ्यायचं अशा प्रकारे आणि इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेला कोणते फोटो सिलेक्ट करायचा। आता बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येत नसेल मित्रांनो तुम्हाला, तर त्याचं वरती पण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आलेला आहे ऑलरेडी, तो व्हिडिओ पण बघून घ्या, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। आणि या लेअरला सर्वात खाली इथे घेऊन यायचं आहे, असं प्रेस करायचं त्यावरती, काय अशा प्रकारे लेअरमध्ये सेट होऊन जातं बरोबर फोटो अशा प्रकारे। आणि 3 डॉटवरती क्लिक करायचं गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी, एक्सपोर्ट इमेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कस्टमला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो, भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।